शेतकरी बाजारात एकच गोष्ट शोधतो, भाव किती. पण बाजार तसं काम करत नाही. मार्केटमध्ये भाव नाही, लॉजिक चालते. बाजाराचा भाव रॅन्डम नसतो, तो खालीवर होतो, कारण काही गोष्टी बदलतात. माल जास्त आला, डिमांड कमी झाली, स्टोरेज भरले, व्यापारी वेट करतायत, एक्सपोर्ट बंद आहे. पण शेतकरी हे सिग्नल्स वाचतच नाही. तो फक्त भाव ऐकतो, मूळ कारण समजत नाही. मार्केटची भाषा म्हणजे आज भाव कमी का आहे? कोणीतरी माल अडकून ठेवतोय का? स्टोरेज फुल असल्यामुळे भाव पडला का? ट्रेडर मुद्दाम रेट खाली ठेवतोय का? हे समजणं म्हणजे मार्केट लँग्वेज. शॉकिंग ट्रूथ ऐका. शेतकरी फक्त किती विचारतो, का विचारत नाही. शेतकरी फक्त भाव विचारतो, त्यामागील कारण विचारत नाही. आणि सिस्टम त्यालाच फिरवते, ज्याला कारण समजत नाही. मार्केट सिग्नल म्हणजे भविष्यातील डायरेक्शन. मार्केट भाव सांगत नाही, तुम्हाला भविष्य दाखवतो. भाव घसरला म्हणजे सप्लाय जास्त, भाव वाढला म्हणजे माल कमी, भाव थांबला म्हणजे वेटिंग गेम. हे सिग्नल आहेत. मार्केट लँग्वेज म्हणजे हे समजून डिसिजन घेणे, कधी विकायचं, कधी थांबायचं. मार्केट म्हणजे भाव ऐकायची जागा नाही, ती डायरेक्शन देणारी जागा आहे. ज्याला ती भाषा कळते तो नफा कमावतो, ज्याला नाही कळत तो कोणत्या भावात फसला तेही कळत नाही. मार्केटची भाषा शिकली की तुम्ही भाव विचारत नाही, भाव ठरवता. आणि हेच शेतकऱ्याला कोणी शिकवत नाही. शेतकरी प्रायव्हेट लिमिटेड फॉलो करा. इथे आम्ही शेतीचे गूर नाही देत, बाजार काबूत आणण्याची मानसिकता देतो.